फटाफट बॅग भरली बिकॉज यावेळेला आम्ही 15 दिवसांच्या ट्रिपवरती जाणार होतो. बट टाईम मात्र माझ्याकडे खूप कमी होता. 30 तारखेला 2025 डिसेंबरच्या आम्ही रात्री गोव्यावरून आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 तारखेला आम्हाला सकाळी सकाळी गिरनारला निघायचं होतं. बिकॉज 1 जानेवारीला आम्ही तिथे असायला पाहिजे अशी आमची खूप इच्छा होती. 6 महिने झाले होते गिरनारला जाऊन आणि तेव्हाच जेव्हा गेलेलो तेव्हाच खूप इच्छा होती की 1 जानेवारीला पण आपल्याला इथूनच सुरुवात करायची आहे. 30 डिसेंबर 2025 म्हणजेच या वर्षाचे राहिलेले शेवटचे 2 दिवस. तर या 2 दिवसात करायचं काय नक्की, तर हे गेल्या 6 महिन्यांपासून जे आमचं चाललं होतं ते फायनली होतं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे तर त्या दोघांना आता घेणार आणि त्यानंतर ना माझी बॅग वगैरे सगळं मी गाडीमध्ये लोड केलेलं आहे आणि आता मी चाललो आहे. 4 वाजले दुपारचे. 30 डिसेंबर 2025 दुपारचे वाजलेले 4. 5 वाजले. आत्ताशी आला दुसरा आणि आता ह्यांची बॅग भराभरी चालली आहे. तर हा आहे सौरभ. सो रेडी लेट्स गो. आणि तुझा दुसरा कुठे गेला? आणि याचा अजून पण चल म्हणून आता जाऊ सोडून आले तर याचा अजून पण बॅग काहीतरी चालू आहे भरायचं काम. तर दुसरं कार्टून बसलेला आहे. रेडी का नाही? रेडी. लेट्स गो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सामान आणि ती जॅकेट ही कोणाची बॅग आहे? माझी. काय आले काय इकडे आता घेतला. बघता स्काय किती मोठा झाला ना. किती छोटूसा होतं आणलेलं तेव्हा, आता किती मोठं झालं आहे. अजून त्याला 4 मंथ्स पण कंप्लीट नाही झाले आणि इतकं मोठं झालेलं. त्याचं काय चाललंय पण त्याचं काय चाललंय मी ऑलरेडी खूप थकलेली होती ट्रॅव्हल करून आणि माझी तब्येत अजिबात बरी नव्हती. इवन अजूनही माझा आवाज बसलेला आहे. त्यामुळे मी रात्री ट्रॅव्हल करताना व्लॉग नाही बनवला. बट मी सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 तारखेला गिरनारमध्ये पोहोचलो जुनागडला आणि चेक इन केलं हॉटेलमध्ये. या रूमचे त्यांनी 2,500 आणि प्लस एक्स्ट्रा बेडचे काही चार्जेस असतील त्यांनी ते घेतले. 2 एक्स्ट्रा बेड आम्हाला लावलेले त्यांनी, तर त्याचे चार्जेस घेतले. आणि तिथे आश्रम वगैरे पण भरपूर भेटतात. आधार कार्ड तुमचं ओरिजिनल तुमच्यासोबत आणि एक झेरॉक्स ठेवाल तर तुम्हाला इझिली मिळून जाऊ शकता. बट आता सीझन होता म्हणजे 1 जानेवारी असल्यामुळे भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे आम्हाला तिथे रूम अवेलेबल नाही झाली, जसं की आम्ही प्री बुकिंग नाही केलेली. गाडी नेली की सगळ्यात मोठा प्रश्न असतो की पार्किंगची सोय. त्यामुळे ह्या हॉटेलला पार्किंगची छान सोय होती आणि इथून 1-2.5 किलोमीटर अंतरावरती, 2.5 पण नाही मला वाटतं, त्याच्यापेक्षाही कमी अंतरावरती चढायला आपण सुरुवात करू शकतो. संध्याकाळी 5 वाजता शेवटची रोपवे असते. जास्तीत जास्त 4:15पर्यंत तुमचं नशीब असेल तर वरतून माणसं येत असेल तर तुम्हाला हे होऊ शकतं. बट 5ला ते बंद करतात. आम्ही लास्ट होतो आणि आमच्या नंतरनं रोपवे बंद झाली होती संध्याकाळी आणि सकाळी बरोबर 8, 8:15 वाजता ते चालू होते. तर शेवटची होती त्याने आम्ही वरती गेलो आणि मंदिराचं छान दर्शन घेतलं आणि इथून पुढे 5,000 पायऱ्या मात्र चढून जायचं होतं. अंबामाता मंदिराजवळ थोडेफार स्टॉल्स आहेत आणि थोडेफार म्हणजे आहेत बऱ्या प्रमाणापैकी. आणि तिथून मग पुढे गेल्यानंतर 5,000 पायऱ्यांना अजिबात स्टॉल नाही आहेत. म्हणजे गोरक्षनाथांचं मंदिर आलं की तिथून पुढे पाण्याची सुद्धा सोय तुम्हाला भेटणार. त्यामुळे तुम्ही तुमचं बॉटल कॅरी करू शकता. प्लॅस्टिकची बॉटल अलाउड नाही आहे. तुम्ही
जे स्टीलची बॉटल वगैरे असते तशी, किंवा तिथे त्या वेगळ्या प्रकारच्या बॉटल भेटतात ते पाणी त्याच्यामध्ये तुम्ही वरती नेऊ शकता. वरती चढत असताना तुम्हाला हार भेटत नाही, त्यामुळे आम्ही खालूनच हार नेला होता आणि 5 किलो बुंदी प्रसादासाठी नेली होती आम्ही. आश्रमामध्ये प्रसाद आम्ही दिला जेणेकरून लोक येतात तिथे आणि सगळ्यांना वाटता येईल म्हणून. आणि एक इथे हार घातला आणि वरती एक दत्तप्रभूंसाठी पण एक हार घेतला होता. सो इथे गोरक्षनाथांचं खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि ते सांगत होते की बॅकग्राऊंडला मी गाणी लावून वरती चढत होते, कारण की जेव्हा आपण दत्तप्रभूंची गाणी लावतो ना तेव्हा एक वेगळीच शक्ती आपल्या अंगात आल्यासारखी वाटते. आपण किती दमलेलो असलो ना तरी आपल्याला वरती जाण्यासाठी प्रचंड शक्ती भेटते. आणि यूट्यूबला बॅकग्राऊंडला जर सॉन्ग चालू असेल तर कॉपीराईट बसेल, त्यामुळे मग मी तो व्हॉईस म्यूट केला आणि मला मग ओन व्हॉईस लावावा लागला. खूप सुंदर असं दर्शन झालं आमचं इथे आणि तिथून पुढे आम्ही निघालो. बरेच जण मला एक प्रश्न विचारत होते की इन्स्टावरती जी रील बनवली ती कोणत्या स्पॉटला जाऊन बनवलेली आहे. तर तुम्ही गोरक्षनाथांचं मंदिर हे झाल्यानंतर ना थोड्या पायऱ्या उतराल तर हा स्पॉट तुम्हाला भेटतो. आणि सनराईजच्या टायमिंगला जर तुम्ही इथे उभे असाल का सुंदर तुम्हाला व्हिडिओ भेटेल. आणि धुकं वगैरे आणि सूर्यास्त खूप मस्त तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटू शकतो आणि तो मुमेंट खूप छान असतो. एक दिन बुरी तरह फसोगे. काय आता तू चाहते मालिक गलती हुई थी. मालिक गलती हो. ऐसी गलती दोबारा नहीं होनी चाहिए. मालिक तसं पण मॅडम दिसत नाही. दिसलाय किरीस कसं नाही का किरीस का तू बोलेगा तो सुनेगा. जर तुम्ही गिरनारला फर्स्ट टाइम जाणार असाल तर रात्री 12:30-12च्या दरम्यान चढाई स्टार्ट करा. अगदी 3.5-3 तासांमध्ये तुम्ही बरोबर पोहोचता. कितीही दमलात तर तुम्ही बरोबर 3.5-4 तासांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता. ज्याला सवय असते तो 1 ते 1.5 तासात सुद्धा पोहोचतो. खालून 10,500 पायऱ्या आहेत तर तुम्ही एकदम टाईममध्ये पोहोचू शकता. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही मंदिरापाशी एकदम सर्वात शेवटी तिथे पोहोचू शकता. अंबामाता मंदिरापासून पुढे 5,000 पायऱ्या आहेत. 5 ते 5,500 पायऱ्या. त्यामुळे थकायचं नाही तुम्हाला. आशा सोडायची नाही. लास्टपर्यंत वॉक करत राहा. आणि तो पूर्ण अनुभव जो असतो तो अविस्मरणीय असतो. त्यामुळे तो अनुभव घ्यायला विसरू नका. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला खूप दम भरून येतो, खूप थकायला होतं, तर थोडं 1-2 मिनटं 5 मिनटं बसायचं. आपल्याला कोणाशी रेस नसती लावायची. बऱ्याच वेळेला आपल्याला पुढे जायचं आहे नाही का, वरती पोहोचायचं ह्या याच्यामध्ये आपल्याला दम लागतो तरी कळून येत नाही. त्यामुळे कोणाशी रेस न लावता तुम्ही तुमच्या पद्धतीने गेला पाहिजेत. कारण की तुम्ही जेव्हा वरती चढत असता तेव्हा तुम्हाला जे साक्षात्कार येतात, जेव्हा तुम्हाला जे अनुभव येतात ना ते तुम्हाला इतके म्हणजे शहारे देण्यासारखे असतात. त्यामुळे तुम्ही कोणाशी रेस न लावता तुम्ही तुमचा छान तो अनुभव घ्या. 1 जानेवारी असल्यामुळे भरपूर गर्दी होती. 8:30 वाजेपर्यंत सकाळी आम्ही खाली उतरलो. आमची सुरुवात 1 जानेवारीपासूनच खूप छान पद्धतीने झाली. आता आम्हाला पुढे निघायचं उदयपूरला. आणि आता जस्ट थोड्या आधी बोलणं झालं होतं की आपण जेवून निघणार आणि ह्या सगळ्यांचा प्लॅन झाला आता झोपायचा. तर आता काय करायचं माणसाने. तू पण झोपून घे. मला म्हणतात तू पण झोपून घे म्हणून. याचं ठीक आहे, याला गाडी चालवायची. तुमचं काय. मला त्याच्यासोबत जागा राहायचंय. आणि तुझं काय रे बाबा. त्यांचं मनोरंजन करायचंय. मनोरंजन जर हा मनोरंजन नाही करता दिसला सौरभ आता ह्यांच्यामुळं त्याला काही झोपून दिलं नाही. आणि 2 मिनिटं मी मॅडम तुझ्याकडले हे बघ हो का ते बघ लागला हेडशॉट. बस 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 झालं 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 चालेल डन डन. तुम्ही दाखवलं तुम्ही किती मोठे कलाकार आहात, ऍक्टर आहात. बस ह्यांनी. आणि मग तो म्हणला चला आता. आणि एक भारी ब्रँडेड दिली त्यांना म्हणलं चला आता 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 नाही झोपायचं मला. आणि माझं हे बोरिया बिस्तर घेतली मी आता. उदयपूरला जाण्याआधी 180 किलोमीटरवरती म्हणजे जुनागडपासून सालनपूर म्हणून आहे, तिथे बजरंगबलीचं खूप मोठं म्हणजे हनुमानजीचं मंदिर आहे. तिथे आम्ही चाललोय पहिला. आणि मग तिथून पुढे मग आम्ही उदयपूरला म्हणजे ऑन द वेच आहे. त्यामुळे मग दर्शन घेऊन पुढे जाणार. 8:30 पर्यंत टायमिंग दाखवते आम्हाला. 9 वाजता दाखवते. ते पण या पोरांमुळं टाइमपास चालला होता कधीचा. आणि मी त्यामुळं बघा दोघं कसे बसले आता एकदम सॉरी जैसे हमने कुछ किया ही नहीं, सब कुछ करके बैठे हैं. और अभी ऐसे ऐसे गाने लगाए पुराने ज़माने की बस. तो चलो
जाते. 800 meters. वरून तब्बल 180 किलोमीटर लांब आल्यानंतर ना सालनपूर येथे हनुमानजीचं मंदिर आहे, तिथे आम्ही आलोय. आणि 9 वाजता बंद होतं आणि बरोबर गाडी 8:23 पर्यंत आमची पोहोचतीये. देवाच्या 600 meters मनात turn असल्याशिवाय right. तुमचं दर्शन होऊ शकत नाही. पण ह्या बाईला मध्ये मध्ये बोलणं मात्र मॅन्डेटरी आहे. बट देवाचं दर्शन देवाच्या मर्जीनेच होते असं म्हणतात. आणि 2 दिवस आपण अनुभव घेतोय का ना रे? नारायण मंदिर आहे इथं सारामपूरमध्ये. हनुमान मंदिर स्ट्रीट आहे. तिकडे बोर्ड दाखवा मॅडम. मंदिर कसली फुले काय भारी रे, मस्त. वाव. चल मी आहे तू. कितने बड़े है ये? सो आता आम्ही उदयपूरमध्ये आलेलो आहेत आणि पहाटेचे वाजलेले आहेत बरोबर 3:45. अजून 11 किलोमीटर बाकी आहे. आणि इथे जिथे पाहू तिथे रॉयल पॅलेसची वाईब यायला स्टार्ट झाली. अजून मेन सिटीमध्ये एंटर नाही झालेलो आम्ही. बट सौरभ आणि मी काय झोपलो नाही. पण मॅडमनी म्हणजे नाही झोपणार म्हणलं 2-4 डुकल्या खाल्लेल्या आहेत. आणि या माणसाला तर मानलंच पाहिजे, कारण की भाई सलाम आहे तुझ्या स्किलला आणि तुझ्या पॅशनला. इतकं पॅशनेट कोणी माणूस असू शकतं का? हे सगळे आम्ही 4 दिवसापासून बघतोय. सो मेलविन बोलो. आमचा माऊ, तुम फरमाओ बोलो. हाँ, तो अभी हम जिस काम के लिए यहाँ पे आए हैं तो वो जल्द ही सबको पता चलेगा. लेकिन अभी हम बहुत सारा एक्सप्लोर. गाइस ट्रस्ट मी, जर तुम्ही उदयपूरला आलात ना तर तुम्ही उदयपूरच्या प्रेमात पडाल. नाही पडलात तरी उदयपूर तुम्हाला त्याच्या प्रेमात पडण्यासाठी भाग पडेल. इतके सुंदर एस्थेटिक कॉर्नर्स आहेत आणि हे सगळं विदाऊट पिंटरेस्ट लोकांनी बनवलेलं आहे. तर आय एम इम्प्रेस्ड. मी तर पागल झाली होती रात्री फक्त हा नजारा बघून. तुम्ही नक्की या, आयुष्यात एकदा तरी नैनानी बोललेली गोष्ट अनुभवण्यासाठी. कुठं घरची गाडी घे ना अंगावर. सर पायाला काय झालं म्हणलं? पायाला काय झालंय? थंडी वाजती, कोळंबी झाली डायरेक्ट. अरे बाप. चदर यार, चदर झोप ना आता तू. चदर. हा झालं झोप आलती मला. सो हा आहे आमचा उदयपूरचा. अरे तुमचं तोंड बंद ठेवा ना 2 मिनिटं. तर मुलं सोबत असतील तुमच्या ट्रिपला तर तुम्हाला प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळेल हे मात्र 1000% खरं. पण तुम्ही त्यांच्यासोबत व्लॉग बनवणं लय अवघड आहे, कारण की त्यांचे असे ब्रँडेड शब्द असतात ना की मला व्लॉग थांबवावाच लागायचा. तर जेव्हा पोरासोबत असतात ऑब्व्हियसली खूप एन्जॉय होतो, खूप जास्त मस्ती होते. बट व्लॉग बनवताना खूप काळजी घ्यायला लागते. सो हा व्लॉग मी इथेच संपवते आहे, बिकॉज नेक्स्ट व्लॉग आता मला उदयपूरचा टाकायचा आहे. आणि त्या व्लॉगमध्ये कुठे स्टे घेतला, लेक व्ह्यू कुठे कुठे तुम्हाला मिळू शकतो आणि उदयपूरमध्ये तुम्ही काय काय एक्सप्लोअर करायला पाहिजे, अगदी 2 दिवस इनफ आहेत का, आणि मग ॲक्च्युअल ट्रिप किती दिवसांची काढली पाहिजे, आणि आम्ही कसं कसं कुठून कुठून गेलो उदयपूरमध्ये, काय काय गोष्टींची काळजी घेतली, कुठल्या कुठल्या लोकेशनवरती आम्ही फोटोशूट केला आणि त्याचे काही चार्जेस आहेत का, किंवा कोणते कोणते हॉटेल्स होते, हे सगळं मला खूप सारे DM इन्स्टावरती आले होते. तर त्यावरती स्पेशली मी उदयपूरचा व्लॉग बनवेल. त्यानंतर जयपूर आणि त्यानंतर ना मग काशीचा व्लॉग असेल. सो स्टे ट्यून. आत्ता माझे क्लासेस चालू आहेत त्यामुळे मला व्लॉग एडिट करायला पण भरपूर वेळ जातो आहे. आणि ये देखो मैं इंडिपेंडेंट औरत जिसे बोलते हैं हम लोग,
कि सिर्फ पैसा कमाना इंडिपेंडेंट नहीं होता, खुद के काम खुद करना, हर एक चीज़ जिसमें किसी की ज़रूरत नहीं, फिर चाहे कुछ भी काम हो, अगर सिर्फ आप पैसे कमा रहे हो और बाकी काम में आपको सब के ऊपर आपको अगर डिपेंड रहना पड़ रहा है तो आप इंडिपेंडेंट नहीं हो। तो ध्यान रखना हमेशा, जो भी मेरा व्लॉग देख रहा है, इंडिपेंडेंट का मतलब सिर्फ पैसा कमाना नहीं है, खुद के काम खुद करना भी होता है। तर मित्रांनो, इथेच मी तुमचा निरोप येते मी लवकरच उदयपूरचा व्लॉग घेऊन, आणि खूप सारं प्रेम द्या. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जे जुने आहे ते खूप सारं प्रेम द्या.